IANSच्या ओपिनियन पोलनुसार महाराष्ट्रामध्ये महायुतीला पुन्हा एकदा बहुमत मिळण्याचा अंदाज वर्तवला जातोय। महायुतीला 145 ते 165 जागा मिळण्याचा ओपिनियनचा अंदाज आहे। तसेच मवियाला 106 ते 126 जागा मिळण्याचा ओपिनियन पोलचा अंदाज आहे। IANS आणि मेट्रिकच्या ओपिनियन पोलनुसार पुन्हा एकदा महाराष्ट्रामध्ये महायुती सरकार सत्तेत येणार अशा प्रकारचा अंदाज वर्तवला गेला आहे। दरम्यान या पोलनुसार कुणाला किती जागा मिळतात ते देखील आपण पाहूयात। IANS मेट्रिकच्या ओपिनियन पोलनुसार महायुतीला 145 ते 165 जागा मिळतील, तर मवियाला 106 ते 126 जागा मिळतील अशा प्रकारचा अंदाज वर्तवला गेला आहे। याच संस्थेनं विभागवार देखील सर्वे केलेला आहे। पश्चिम महाराष्ट्रामध्ये 70 जागा आहेत, त्यातील महायुतीला 31 ते 38 मिळतील आणि मवियाला 29 ते 32 जागा मिळतील असा त्यांचा अंदाज आहे। विदर्भामध्ये एकूण 62 जागा आहेत, महायुतीला 32 ते 37 जागा मिळतील आणि मवियाला 21 ते 26 जागा मिळतील अशा प्रकारचा अंदाज या ओपिनियन पोलनुसार वर्तवण्यात आलेला आहे। मराठवाड्यामध्ये 46 जागा आहेत, त्यातील महायुतीला 18 ते 24 जागा मिळतील आणि मवियाला 20 ते 24 जागा मिळतील असा अंदाज देखील वर्तवण्यात आलेला आहे। मराठवाड्यामध्ये महायुतीला फटका बसेल असं देखील वर्तवण्यात आलेलं आहे। ठाणे आणि कोकणामध्ये 39 जागा आहेत, त्यातील महायुतीला 23 ते 25 जागा मिळतील आणि मवियाला 10 ते 11 जागा मिळतील, म्हणजेच ठाकरेंना या ठिकाणी मोठा धक्का बसेल असा अंदाज वर्तवला जातोय। मुंबई आणि उपनगरांमध्ये देखील 36 जागा आहेत, यामधील महायुतीला 21 ते 26 जागा मिळतील, मवियाला 10 ते 13 जागा मिळतील, म्हणजे मुंबईमध्ये देखील ठाकरेंना विधानसभेमध्ये मोठा फटका बसेल अशा प्रकारचा अंदाज या ओपिनियन पोलमध्ये वर्तवला जातोय। उत्तर महाराष्ट्रामध्ये 35 जागा आहेत, त्यातील महायुतीला 14 ते 16 जागा मिळतील आणि मवियाला 16 ते 19 जागा मिळतील, म्हणजे उत्तर महाराष्ट्रामध्ये मविया मुसंडी मारेल अशा प्रकारचा अंदाज या ओपिनियन पोलमध्ये वर्तवला गेलेला आहे। या संदर्भात अधिक माहिती देत आहेत आमचे प्रतिनिधी पंकज दळवी। पंकज, IANSचा ओपिनियन पोल आता समोर आलेला आहे आणि राज्यात पुन्हा एकदा महायुतीचंच सरकार येईल अशा प्रकारचा अंदाज त्यांनी वर्तवला आहे। राज्यात महाविकास आघाडीचं नाही तर महायुतीचं सरकार आहे असा अंदाज त्याच्यात दर्शवलेला आहे। आपण जर का आकडेवारी बघितली तर 145 ते 165 जागा ज्या आहेत त्या त्यांनी महाविकास आघाडीला नाही तर महायुतीला दाखवलेल्या आहेत। म्हणजेच एक स्थिर सरकार, जर का त्या सर्वेमध्ये सांगितल्याप्रमाणे जर का जागा मिळाल्या तर स्थिर सरकार जे आहे ते येऊ शकतं। दुसऱ्या बाजूला 106 ते 126 जागा ज्या आहेत त्या महाविकास आघाडीला दाखवलेल्या आहेत। उत्तर महाराष्ट्रामध्ये जे आहे ते महाविकास आघाडीला जे आहे ते मोठं ताकद मिळेल किंवा त्यांच्या जागा वाढतील अशी शक्यता निर्माण झाली आहे। प्रश्न आहे विदर्भामध्ये नक्की काय परिस्थिती आहे, कारण गेल्या निवडणुकीमध्ये विदर्भामध्ये भाजपाला मोठा फटका बसला होता। 13 जागांचा फटका गेल्या निवडणुकांमध्ये बसला होता, त्यामुळे विदर्भ काय नक्की स्थिती असेल हे महत्वाचं असणार आहे। मुंबईमध्ये सुद्धा चित्र त्यांनी स्पष्ट केलेलं आहे, त्यामुळे जाई आकडेवारी आता या सर्वेत आपण दाखवतोय त्याच्यानुसार महायुतीला बहुमत मिळण्याची शक्यता याच्यामध्ये दर्शवलेली आहे। त्याची अनेक कारणं आहेत। सगळ्यात महत्वाचं म्हणजे ज्या पद्धतीनं गेल्या काही दिवसांपासून लाडकी बहीण योजना जी आहे ती लोकांपुढे ठेवली जाते, सातत्यानं टीका असो किंवा टीकेला दिलेलं उत्तर असो किंवा या योजनेतली माहिती असो, याच्या पद्धतीची योजना सतत ज्याला आपण म्हणू शकतो ज्याला जिवंत ठेवलेली आहे त्याची माहिती लोकांपुढे जाते आणि त्याचा परिणाम कुठेतरी लोकांमध्ये होताना दिसतो असं या सर्वेमध्ये स्पष्ट होत आहे। ज्या पद्धतीनं विरोधकांकडून या योजनेवरती टीका केली जाते या सगळ्यातनं एकच सिद्ध होतं की सरकारची निवडणुकीची प्रमुख ज्याला आपण सिग्नेचर प्रचाराचं जे योजना म्हणू शकतो ती योजना म्हणजे लाडकी बहीण योजना आहे। संकल्पपत्र असो किंवा मग इतर कुठल्याही जाहीरनामे असो, महायुतीच्या प्रत्येकामध्ये लाडकी बहीण योजना नंबर 1 वरती आहे आणि त्याचा परिणाम कुठेतरी होताना दिसतोय। नक्कीच ज्या पद्धतीने आकडेवारी दाखवत आहेत त्याच्यानुसार जर का स्थिर सरकार जे आहे ते महाराष्ट्रात या सर्वेनुसार येत आहे, असं चित्र याच्यातून जे आहे ते स्पष्ट होतं। नक्कीच पंकज, धन्यवाद तुम्ही दिलेल्या सविस्तर माहिती संदर्भात।